राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून केंद्रीय निवडणूक आयोगाने मुंबईमध्ये बैठक घेतली आहे। यात दोन्ही शिवसेना, भाजप, काँग्रेस तसंच दोन्ही राष्ट्रवादी, मनसे आणि आम आदमी पक्षाच्या सदस्य सहभागी झालेले आहेत। यावेळी राजकीय पक्षांनी निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे, तर काही सूचना देखील निवडणूक आयोगाला दिलेल्या आहेत। तर कोणत्या पक्षाने काय सूचना केलेली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिवसेना शिंदे गटाच्या सूचना आहेत। ज्येष्ठ मतदारांना मतदानादरम्यान सुविधा द्यावी, उमेदवार खर्च मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढवावी। अजित पवार पक्षाच्या सूचना, विधानसभा निवडणूक एका टप्प्यात घ्यावी, निवडणूक खर्च मर्यादा 40 लाख करावी, सरकारी दरानुसार जाहिरात द्यावी। तर भाजपच्या सूचना, मतदानाचा दिवस सलग सुट्ट्यांच्या दिवशी नसावा, निवडणुकीवेळी उकाडा असेल, पर्यायी सुविधा द्याव्या, मतदान केंद्रांवर मोबाईल बॅगा ठेवायची सोय हवी, 1,500हून कमी मतदार संख्येचा बूथ असावा।